नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहिरे। मी आधी एक लोण्याचा व्हिडिओ टाकलेला आहे। तर माझी ही 15 दिवसाची 1.5 लिटर दूध असतं आणि 1.5 लिटर दुधाची ही साय फ्रीजमध्ये काढून ठेवलेली असते। तर फ्रीजमध्ये काढल्यानंतर मी नुसती साय काढून ठेवत असते आणि साईचा जो गोळा असतो साय काढून ठेवते आणि त्याच्यात जर आपण विरजण टाकलं, विरजण म्हणजे दही आंबायला, तर त्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या स्थितीतच राहतं ते। तर मग मी आधी 2-1 तास आधी असं काढून ठेवते, 2-3 तास आधी हे जे लोण्याचे ज्या भांड्यामध्ये आपण लोणी काढून ठेवलेलं होतं ते भांडं बाहेर काढून ठेवलेलं होतं आणि असं थोडंसं त्याला त्या बाहेरच्या तापमानामध्ये काढून ठेवलेलं होतं आणि असं परातीत टाकलं आणि परातीत टाकून आपण असं एकसारखं दिशेने हाताने एकसारख्या दिशेने फेटायचं आहे। अगदी 2-3 मिनिटात आपण असं फेटलं की त्याच्यातलं दूध बाजूला होत असतं। हे बघा, अशा पद्धतीने जर आपण फेटलं तर त्याचं दूध बाजूला होत असतं आणि आज मी तुम्हाला अगदी छान असा हा व्हिडिओ येणार आहे। पूर्ण शेवट स्क्रिप्ट न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। आपल्याला आज लोणी करायचं आहे, आपल्याला आज पनीर करायचं आहे आणि आपण मिक्सरचा वापर केलेला नाही आहे, आपण फक्त हाताच्या साहाय्याने आणि काही खूप वेळ लागतो असं काही नाही, अगदी 5 मिनिटात आपलं सुंदर असं तूप तयार होणार आहे। तर स्क्रिप्ट न करता पूर्ण व्हिडिओ बघा, अगदी सोप्या पद्धतीने। हे बघा, या ठिकाणी घट्टसर गोळा व्हायला लागलेला आहे। आपण जो फिरवत आहे तर तो जे लोणी आहे त्याचा घट्टसर गोळा होत आहे आणि असा गोळा होताना आपण थोडंसं असं 1-2 मिनिटानंतर हे बघा, आता त्याचं दूध आपल्याकडनं जर साईमध्ये जर दूध पडलेलं असेल तर ते दूधसुद्धा वेगळं होणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण गोळा तयार करून घेणार आहोत। हे बघा, अशा दूध बाजूला होणार आहे आणि फक्त आपले जे लोणी आहे त्याचा लोण्याचा गोळा तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने एकसारख्या पद्धतीने तर थोडा असा 5-1 मिनिटं तर वेळ लागणारच आहे। कोणतीही गोष्ट आपण हाताने करणार आहोत, आपला मिक्सरचा वापर करणार नाही आहोत आणि आपले खूप भांडे भरणार नाही। आणि तुम्ही जर सकाळी जर असं लोणी केलं तर खूपच तुम्हाला उपयोगी, म्हणजे 1 लोणी कराल तुम्ही आणि तुमचे 3 उपयोग मी सांगणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, 3 प्रकारे कसं आहे, काय सांगणार आहे मी त्याच्यात। तर बघा, तुम्हाला पोळी करता येणार आहे, भाजी सुद्धा येणार आहे त्याची। बघा आता तुम्हाला आणि तुमचे कमी भांडे, कारण सगळ्यात मोठं स्त्रियांना कसं असतं, भांडे घासायचं खूप हे पडतं, भांडे खूप निघतात। तर आपल्याला कमी याच्यात भांडे पण निघणार नाही आणि आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये आपण हे लोणी तयार करणार आहोत। तर तूप करणार आहोत लोण्याचं। हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण लोण्याचा गोळा तयार झालेला आहे आणि मी मागच्या वेळेस धुताना लोणी दाखवलेलं नव्हतं तर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, पण मी हे 2 ते 3 पाण्याने लोणी धुवून घेत असते। हे बघा, अशा पद्धतीने आपण पूर्ण आता 2 ते 3 पाण्याने हे लोणी धुवून घेणार आहोत। असे 3 गोळे तयार करणार आहोत आपण। आता हे लोण्याचे गोळे तयार केलेले आहेत छान असे। आपण आता हे 1 पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यात आपलं बघा, एका साईडला दूध राहिलेलं आहे, असं हाताच्या साहाय्याने दाबून आता दूध निघालेलं आहे आपलं, त्याचं 1 लिटर दूध निघालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बघा, अशा पद्धतीने आपले अगदी 4 मिनिटात आपलं लोणी तयार झालंय। 4 ते 5 मिनिटात आपण हे लोणी तयार होऊ शकतो। बघा, अशा पद्धतीने आपण ते लोणी काढून ठेवलेलं आहे आणि आता आपल्या ह्या परातीमध्ये दूध उरलेलं आहे। तर हे दूध आपण आता एका बाजूला एका पातेल्यात काढून घेणार आहोत। त्याच्या आधी मी परत एकदा तुम्हाला दाखवत आहे की हे लोणी स्वच्छ 2 पाण्याने आपण परत एकदा धुवून घेणार आहोत। हे बघा, हे परत एकदा आपण हे स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे बघा आणि हे पाणी आपण टाकून देणार आहोत, कारण ते दूध होतं आणि हे पाणी आहे लोण्याने धुवायचं हे पाणी आहे। तर ते पाणी आपण बाजूला टाकून घेतलं आणि आपण हे आता लोणी एका साईडला कडवायला गॅसवर ठेवलेलं आहे। थोडा मध्यम आचेवर हे कडवायला ठेवलं आहे। बघा, कडवायला सुरुवात झालेली आहे
तर इकडे आपलं जे परातीत दूध निघालं होतं ते घेतलं आहे आपण. हे बघा असं होतं आणि परात तशीच बाजूला ठेवलेली आहे. परात धुवायची नाही आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. परात धुवायची नाही आहे. मी खूप छान असं सांगणार आहे की तुम्हाला एका गोष्टीमध्ये तुमच्या 3 गोष्टी होणार आहे. तर आधी आपण आता मी इथे 2 लिंबू घेतलेले आहेत. तर आपल्याला एकाच लिंबूची येणार आहे. हे दूध आहे. तर हे दूध जे निघालेलं आहे, तर आपण इथे आता 1 लिंबू चिरून घेतलेला आहे आणि एका बाजूला आता आपण इथे गॅसवर दुसऱ्या बाजूला आपण हे दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे एक लिंबू पिळून घेतलेला आहे. असा 1 लिंबू पिळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण. आणि लिंबू पिळल्यानंतर तुम्हाला तर माहित आहे दुधाची फाटण्याची क्रिया तयार होत असते, फाटून जात असतं. हे बघा अशा पद्धतीने असं दूध आपलं थोड्याच वेळात असं थोडंसं दूध फाटून जाणार आहे आपलं आणि सुंदर असं पनीर तयार होणार आहे आपल्याला. तोपर्यंत इकडे पनीर जोपर्यंत तयार होत नाही आपण तोपर्यंत मी इकडे परात घेतलेली आहे आणि परातीत आपल्याला जेवढं लागतं तेवढं पीठ मळून घ्यायचं आहे. कारण परातीला पुष्कळ लोणी लटकलेलं असतं आणि पीठ खूप सुंदर असं मळलं जातं आणि छान असं मऊ पोळ्या येतात. तर अशा पद्धतीने आपण परात सुद्धा अगदी स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि तुम्ही जर सकाळी सकाळी लोणी केलं तर अशा म्हणजे तुमचे भांडे कमी निघतील. अगदी म्हणजे स्वयंपाक करताना तुम्हाला कमी भांड्यांमध्ये आपल्याला परत त्या गोष्टी काढायची गरज येणार नाही. आणि बघा आता आपण लोणी केलेलं होतं त्याच परातीत अगदी छान असा हा पिठाचा गोळा मळून ठेवून देणार आहोत आपण. हे बघा आपण आता हा पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे आणि तो बाजूला आपण आता झाकून ठेवून देणार आहोत. हा आपण इथे बाजूला आपल्याला नंतर पोळे करायचे आहेत. तर इकडे आपलं दूध फाटून तयार झालेलं होतं आणि एक चाळणी घेतलेली आहे, खाली परात ठेवलेली आहे. तीच परातीचा आपण वापर केलेला आहे. तर ती परात घेतलेली आहे, त्याच्या चाळणी घेतलेली आहे. चाळणीवर एक छान असा पांढरा स्वच्छ रुमाल घेतलेला आहे आणि त्याच्यात आपण ते जे दूध आपलं फाटलेलं होतं ते दूध आपण दूध टाकलेलं आहे आणि आपण आता ते खालचं पाणी फेकून दिलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण इथे चाळणीवर हे सगळं पाणी नितरून घेत आहोत. असं पाणी नितरून घेताना आपण एकदा नळाखाली त्याच्यावर अजून थोडंसं पाणी जर टाकून स्वच्छ जर धुवून घेतलं, मी ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे. 2 वेळा त्याच्यावर थोडं पाणी मारून घेतलेलं आहे त्या ज्या फडक्यावर, की त्याच्यातलं जे आपण लिंबू टाकलेला आहे तो त्या लिंबूचा आंबटपणा सुद्धा पाण्याने धुवून निघून जातो. तर अशा पद्धतीने बघा आपण इथे अगदी छान असं ह्या दुधाचं आपण पनीर केलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे जेवढं आपलं दूध निघालेलं होतं त्याचं आपण इथे पनीर केलेलं आहे. आपण इथे खालचं पाणी आपण परत एकदा काढून घेतलेलं आहे आणि असा घट्टसर गोळामळ झालेला आहे. बघा आपण हे सगळं पाणी हाताच्या साहाय्याने दाबून काढून घेणार आहोत. एक वाटी घेतली, वाटीने असं दाबून त्याच्यातलं जो पाणी आहे ते बाहेर निघून जाणार आहे आणि पटकन आपल्याला असं पनीर तयार होणार आहे. गरम होतं खूप, ते बघा असं गरम होतं. हे परत पाणी आपण खाली टाकून दिलेलं आहे आणि घट्टसर असा पनीरचा गोळा तयार झालेला आहे आपला. हे बघा तेव्हा पटकन असा हा आपल्याला लगेच पनीर तयार झालेला आहे. आणि हे बघा असा घट्टसर हा गोळा तयार झालेला आहे आणि अगदी छान असा हा घट्टसर गोळा. तर ते थोडं गरम असल्यामुळे मला हाताला चटका बसत होता. हे बघा खूप असा कडक असा हा गोळा तयार झाला आहे. आपण हे अजून 2 पाण्याने जरी धुतलं तरी तो तसाच्या तसा राहणार आहे. अगदी छान असं हे पनीर तयार झालेलं आहे.
तर आपलं इकडे तोपर्यंत तूप होतं. आपण इथे तूप अगदी छान मंद आचेवर आपण इथे कढवून घेतलेलं आहे. बघा, खूप सुंदर असं तूप कढवलं गेलेलं आहे आणि त्याचा वरचा फेस अगदी एका बाजूला टाकलेला आहे. तर तूप कडलं कसं समजायचं कसं, तर थोडंसं पाणी टाकून पाहायचं ग्लासाने आणि ते पाणी जर तडतडायला आवाज आला तर तूप कडलं असं समजायचं. तर या ठिकाणी आपण एक गाळणी घेतलेली आहे आणि गाळणीने ते सगळं तूप आपण इथे गाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण तुपाचं आपण या गाळणीने गाळून घेतलेलं आहे. अगदी कमी बेरी निघणार आहे बघा. आता आपण ह्या चाळणीच्या साहाय्याने चाळून घेणार आहोत अगदी. आणि बघा, अगदी कमी बेरी निघणार आहे आपली. बेरी म्हणजे तुपाच्या खालचं जे राहतं त्याला बेरी म्हणतात. आणि छान असं नितळगार अगदी सुंदर असं तूप निघालेलं आहे आपले. आणि मी तुम्हाला सांगितलंच की अशा पद्धतीने कमी याच्यात आपल्याला कमी भांड्यांमध्ये आपलं तूप कढवायचं आहे. काम आपलं कमी करायचं आहे. बघा, अगदी कमी बेरी निघालेली आहे आणि तूप अगदी छान असं तूप झालेलं आहे आपलं. अगदी मस्त तूप अगदी नितळपाळ अगदी चाळणीने गाळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात जर घाण वगैरे गेली तर याच्यात आता तुम्हाला वाटलं तर तुळशीचं पान टाकू शकतात. याच्यात आपण तुळशीचं पान टाकू शकतात. एखादा वेलदोडा टाकला तरी असं हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण आपण बेरी अगदी कमी, हे बघा एवढीच बेरी निघालेली आहे आणि छान असं हे आपलं तूप तयार झालेलं आहे. तर मी ते आता पनीर झालेलं होतं, तर मी एका बाजूला पोळ्या करून घेतलेल्या होत्या आणि पोळ्या करून इथे कांदा चिरून घेतलेला होता आणि पनीर भुर्जी करून दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यातच आपलं जे पनीर निघालेलं होतं त्या पनीरचीच आपण इथे भुर्जी करून घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माझा तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा. अशा पद्धतीने आपण इथे आता पनीर भुर्जी करून घेणार आहोत.
आहे.